राम राम मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे वाजलेले आहे आता 9:30 आणि अधिराज बापू उठलेला आहे आणि बसलेला आहे इथे. मला घासायचे आहे भांडे, रात्रीचे पडलेले आहेत आणि त्याला बसून पाहिजे इथे गॅसच्या वट्यावर. आज नाश्ता करायची पण मला गरज नाही आहे, कारण ज्या बाजूच्या वहिनी आहेत ना, त्यांनी छान गरम गरम नाश्ता पाठवलेला आहे, स्पेशली माझ्यासाठी नाही बरं, गुंजनसाठी. कारण गुंजन लहानपणापासून त्यांच्याकडे जाते, तर ते तिला खूप जीव लावते. गुंजनला मुलीसारखंच समजतात, त्यांना 2 मुलं आहेत. तर आता ती गुंजन झाली आहे मोठी, त्याच्यामुळे ती थोडीशी लाजते, तर ती आता जात नाही. पण त्यांनी काहीही नाश्ता केला की त्या गरम गरम आधी आमच्याकडे देतातच. आणि मी घासेल माझे भांडे आणि अधिराज बघेल की मी भांडे कशी घासत आहे ते. हो ना, तो माझ्याकडे लक्ष ठेवणार आहे भांडे घासताना. काय करत आहे तू, सांग काय करत आहे? त्याला इथे बसवलं मजा येते. त्याला असं उंचावर थोडंसं बसवलं की घाबरते तो, पण आता हळूहळू बसते, तर सवय झाली. आणि त्याच्या हातात दिलेली आहे टोस्ट. त्याला खूप आवडते टोस्ट. दुधासोबत वगैरे नाही खात तो, चहासोबत पण तशी खाते. पकड. आणि केस कापायचा काही मुहूर्त निघत नाही आहे. काल मी ट्रिमर मशीन लावणार होती चार्जिंग, तर मला लक्षातच नाही आलं, म्हणजे विसरून गेले मी. तर त्याच्यामुळे ट्रिमर मशीन सुद्धा लावलेली नाही आहे. आता पुढच्या संडेला बघावं लागेल मला, कारण त्याची टकली करणं म्हणजे एक टेन्शन आहे, कारण तो पटापट काही करू देत नाही. चला घासू मी भांडे आता. आता बसेल तू इथे, मी भांडे घासते. कारनामा बघा, त्याला गॅसच्या वाट्यावर झोपायचं पण आहे. म्हणजे त्याला बेडवर नाही पाहिजे, त्याला त्याच्यावर झोपायचं आहे, गॅसच्या वाट्यावर. कसा धीराज. आता खरंच त्याला इथे झोपता येईल का? उतरवून देऊ का तुला खाली मी? माझं जेवण झालेलं आहे आता आणि भरपूर थंडी वाजत आहे. आता मी वरती घेऊन जाते अधिराजला पण, आणि त्याआधी मला घ्यावं लागेल चटई वरती, कारण वरचं जे आहे ते खूप खराब झालेलं आहे. आणि आधी चटई टाकल्यानंतर मग मी अधिराजला घेऊन जाते. थांब 2 मिनिटं अधिराज, मी येते. आणि आमच्या पायऱ्या पूर्ण खराब झालेल्या आहे हॉटेलमुळे. आहा, मस्त ऊन आहे, 1 नंबर. इतकी छान ऊन आहे. अधिराजला इथे टाकलं की अधिराज छान खेळते. आणि मला वरती तुरीचे दाणे पण काढायचे आहे. अधिराजला घेऊन येते मी. मला हे बघा, मी त्या दिवशी म्हटलं होतं मी कचोरी करेल, पण केलीच नाही, कारण दाणेच नव्हते काढले माझ्या सासूने वगैरे. आणि म्हणून मी आता वरती आली आहे. आता उन्हात बसून छान काढते. आणि अधिराजला घेऊन आली, त्याच्यामुळे लागलाय मला दम. पूर्ण मांज्या वगैरे आहे बरं. आता संक्रांत आहे, त्याच्यामुळे पूर्ण पतंगी वगैरे उडवणं चालू आहे. इतकं छान वाटते इथे आल्यानंतर. पण आता अधिराजला मी नेहमी घेऊन येऊ शकत नाही, कारण माहिती आहे तुम्हाला, मी आत्ताच आणलं, तर मला दम भरून आलाय माझा. पण खूप छान वाटते आणि त्यालाही आवडते अधिराजला. तोही मस्त बसलेला आहे शांत. बघा, इथं सुद्धा तो जवळच येऊन बसेल, असं मस्त लेट नाही इथे छान चटईवर अधिराज. आणि ती आहे माझ्या भावाची रूम. सांडवलं कसं होईल, सांडवू नको ना.
बरं झालं मी थोडेसेच काढले होते. हा हेच चना कोणीतरी आणून दिला खायला, पण एवढाच आणला. कशाचा आवाज येतोय? आता वाजलेले आहे 7:30 आणि मला स्वयंपाक तर नाही आतापर्यंत करायला पाहिजे होता, पण मला समजत नाही आहे मी काय करू. आणि मी आता मगाशी बसली होती ना वरती दाणे वगैरे काढत, तर एवढी चटचट ऊन लागत होती त्याच्यामुळे मी दाणे पण काढलेले नाही आहे. मग आता माझी कचोरी 2 दिवस झाले मी करत आहे, नाही केली. इथं अधिराजचा पण तांडव चालू आहे. आता तुम्हीच सांगा मला की मी काय केलं पाहिजे, म्हणजे काय स्वयंपाक बनवला पाहिजे शॉर्टकटमध्ये, कारण रात्री जास्त भूक नसते म्हणून. आणि आई बाबा पण जास्त खात नाही, त्यांनाही हलका फुलकाच पाहिजे. तर चला मी आधी स्वयंपाक करते. आज गुंजननी बनवला मस्त 1 नंबर पास्ता आणि गरम गरम आणून दिला, कारण आमच्या दोघींनाच भूक होती आणि थोडीशीच भूक होती, म्हणजे काहीतरी खायचं होतं. तर तिला म्हटलं तुझ्या हातचा पास्ता कर, ती खूप छान बनवते. तर खरंच इतका छान झालेला आहे. धीरजचं पण जेवण झालेलं आहे. मी त्याला वरण फोडणी घालून दिलं होतं सकाळचं, तो जेवलेला आहे. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.